नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेडचे खासदार रवींद्रजी चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, अमर राजूरकर व हदगाव तालुक्याचे लोकनेते आमदार बाबुरावजी कहोळीकर साहेब यांनी सर्वांनी या हदगाव नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बिनविरोधसाठी एक जिल्ह्यामध्ये मूठ बांधली की ही बँक ही संस्था चांगल्या पद्धतीने चालावी, यासाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला व त्यांना या सर्व नेत्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामधून एकच गोष्ट साध्य झाली की अशोकराव चव्हाण साहेबांच्या या निर्णयामुळे 11 शेतकरी विकास पॅनल, तेव्हा तर हा नव्हता पण बिनविरोध झाल्यानंतर हा पॅनल झाला. 11 संचालक बिनविरोध अशोकराव चव्हाण साहेबांच्या विश्वासाला पात्र राहून बिनविरोध झाले. 12ची निवडणूक झाली. त्या 12मध्ये सुद्धा आजच्या घडीला 10 ते 11 जण चव्हाण साहेबांचे किंवा या सर्व महाविकास आघाडीचे झालेले आहेत. तर शेतकरी विकास पॅनलची बहुतांशी लोक आज या सर्व नेते मंडळी, वरील नेते मंडळी अशोकराव चव्हाण साहेब असतील, खतगावकर साहेब असतील किंवा चिखलीकर साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील किंवा कहोळीकर साहेब, बाबुरावजी कहोळीकर साहेब असो, या सर्वांच्या विश्वासाला जिल्ह्याच्या जनतेनं साथ दिली व या बँकेला भरभरून या नेतृत्वाला यश दिलं आहे. नाही, आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 85 चा रेशो येऊन खाली मला 14% एमपी आलेला आहे. जे 85 एमपी होता ते 14% एमपी आला. त्याच्या सुद्धा खाली आणण्याचा प्रयत्न आमचं संचालक मंडळ करेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला कर्ज वाटप करण्याचा आमचा उद्देश राहील. प्रथमच पहिल्या बैठकीमध्ये मी एक शेतकरी या नात्यानं, प्रतिनिधी या नात्यानं अनेक वेळेस मी संस्थेचा चेअरमन राहिलेलो गावातल्या, तर त्या माध्यमातून मला लोकांच्या अडचणी माहीत आहेत आणि लोकांना जास्तीचं कर्ज कशा पद्धतीने भेटल माझी तर मागणी मी पहिल्या बैठकीला सांगणार. कोरडवाहू जे काही शेतकरी आहे, जिराईत आणि बागायत, जिराईतदारांना 1 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी द्यावं आणि बागायतदाराला 5 लाखापर्यंत कर्ज द्यावं, अशी माझी मागणी पहिल्या बैठकीला जे कोणी चेअरमन होईल, जे काही निर्णय होईल, कोणी जे आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने मी मांडणार आहे. पहिले शेतकऱ्याची बाजू मी या पद्धतीने मांडणार आहे की जास्तीत जास्त कर्ज पुरवठा. आणि नवीन सभासदाला त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा राहिला. नवीन सभासदाला भरपूर आता विभक्त कुटुंब झालेले आहेत आणि विभक्त कुटुंब झाल्यामुळं ती 7-12 कोरी होऊन समजा नवीन सभासद झाले. आपण शेअर्स कमी असल्यामुळं सभासदांना कर्ज वाटप करत नाही. त्याच्यामुळे त्यांना नवीन सभासदाला कर्ज कसं भेटेल याच्यासाठी मी या बैठकीत निश्चितच मांडणार आहे.